नमस्कार. खरं तर मला वाटलं होतं आज सकाळी लवकर निघून जास्त वेळ मिळेल, पण सगळ्यांच्या नावाने सगळ्यांच्या माझ्या नावाच्या पद्धतीनं बोलायचं होते. मी थोडं जास्ती बोलणार नाही, पण बोलून झाल्यावरती नक्कीच परत येऊन तुम्हाला भेटेल. तरी तुमचे काय आता कामाचे काय पत्र वगैरे असेल ते तुम्हाला देऊ शकता. त्याच्याबद्दल आज मी तुमच्या त्याच्यात काय काय काढू शकतो नाही. खरं तर ही पोटनिवडणूक कधीच आपल्या समोर यायला नव्हतं पाहिजे. दादांच्या बिना निवडणूकच एकदम दुःख वाटतं. आणि 28 तारखेला जे दुःख आपल्या सर्वांना मान आपण पाहिलं हे दुर्दैव आहे. दादा आपल्याला सोडून, पण बहिणींच्या वतीने मी सांगतो, बहिणींनी हा निर्णय का घेतला, कारण दादांचा पूर्ण स्वप्न दादा आधार आपल्यासाठी होते. सगळ्यांना वाटलं दादा गेल्यानंतर आधार नाही, आधार सगळ्यांना दिला बहिणींनी हा निर्णय घेतला. आणि खरंच बहिणींबरोबर पाहतात आणि मी पण त्यांना तिथं आधार म्हणून बारामतीत येऊन तुमच्या सगळ्यांच्या अडीअडचणी कायम समजू. कारण दादाचं कुटुंबच सर्व बारामतीकर, तसंच आमचं कुटुंब सर्व बारामतीकर. येणाऱ्या 23 तारखेला दादांसाठी आपण सर्व प्रेम देऊ. जसं दादांनी आपल्यावरती अनेक वर्ष प्रेम केलं, कष्ट घेतले, कामं केले, विकास कामं केले. येणाऱ्या 23 तारखेला इतिहास घडवायचा आपल्या हातात आहे. आपण बहिणीला व दादांना विक्रमी मताधिक्यांनी त्यावेळेस निवडून आणून मला तर वाटतं की यावेळेस रेकॉर्ड ब्रेकिंग आपण मताधिक्यांनी बहिणीला निवडून आणून 2,20,000 तिथं मला जसं मी गावागावी भेटतो लोकांचं प्रेम गावांचं तसंच मला दिसतं. आपण सर्व इथं आला, मी थोड्यात इथं आलो तुम्हाला सर्वांना भेटायला. तुम्ही सर्व उशिरापर्यंत थांबला, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण सगळीकडेच वेळ लागत होता. पण आपण इथे थांबला, मी आपल्या सर्वांचं मला